ज्ञानामध्ये लागून राहणारा त्याला म्हणतात भारत. आणि हे महाभारत जे आहे ना ते काय आहे? अमृत आहे. कारण की वेदामध्ये सांगितलेलं आहे सोमम अपाम अमृता अभूम. देवता लोक म्हणतात उपनिषदामध्ये आमची श्रुती माता सांगते आम्ही सोमरसाचं पान केलं आणि अमर झालो. हे काय? मग त्या ठिकाणी सोमलताचं पान करणं काही साधी गोष्ट आहे का? हा, सोमलता जंगलामध्ये असती ती कशी आणायची? हा, पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय? अरुणया पिंगाक्षया गवा सोमं क्रीणाति. म्हणजे एखाद्या गरीब मनुष्याला ती सोमलता जंगलातून आणायला सांगायची आणि त्याच्या मोबदल्यात काय द्यायचं? 1 वर्षाची लाल रंगाची पिंगट डोळ्याची एक गाय त्याला द्यायची. ती गाय त्याला द्यायची आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ती सोमलता आणायची. ती सोमलता काय करायची? बारीक करून तिला पिळून त्याच्यामधला सोमरस काढायचा आणि ते यज्ञामध्ये स्वाहाकार करायचा. आणि उरण्याला जे यज्ञशिष्टामृत भुजो यांती ब्रह्म सनातनम, ते उरल्याला सोमरस तो प्यायचा. म्हणून देवता लोक म्हणतात सोमम अपाम अमृता अभूम. परंतु उलटाशी आहे, सोमरसाचं पान केल्यानंतर काही दिवसापर्यंत काही वर्षापर्यंत मनुष्य अमर होतो. परंतु कायमचा अमर होत नाही. कायमचा अमर व्हायचा असेल तर त्याला काय करावं लागेल? गीता अमृत प्यावं लागेल. म्हणून भारतामृत, महाभारत हे काय आहे? अमृत आहे आणि सर्वच असणारं महाभारत हे काय? अमृत आहे. आणि या महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये ही श्रीमद भगवद्गीता आणलेली आहे. म्हणून ही भगवद्गीता सुद्धा काय? अमृत आहे. कशी काय? भगवान विष्णूच्या वक्त्रात मुखारविंदापासून विनिसृतम निघालेली आहे. भगवान विष्णूच्या मुखारविंदापासून ही श्रीमद भगवद्गीता निघालेली असल्यामुळे ही सुद्धा काय आहे? अमृत आहे. कारण की गीता गंगोदकम, या राजा भागीरथानं तपश्चर्या करून भगवंताला प्रसन्न करून स्वर्गातून गंगा आणली. आणि ही गंगा श्री क्षेत्र ऋषिकेश हरिद्वार काशी या ठिकाणी आहे. त्रिवेणी संगमामध्ये. परंतु गीता गंगोदकम, गीता आहे गीता रूपी गंगेचं जल आहे. हे गंगेला काय करायचं? प्यायचं. पिल्यानंतर काय? पिल्यानंतर त्या भगवद्गीता रूपी गंगेचं पाणी पिल्यानंतर पुनर्जन्म, दुसरा जन्म न विद्यते. एखाद्याला जरी वाटलं आपल्याला दुसरा जन्म आणखी भेटावा तरी भेटत नाही. तुकोपर्यंतात बीज भाजून केलेलाही तुका म्हणे आम्हा जन्म नाही. त्याप्रमाणे भगवद्गीता रूपी गंगेचं पाणी पिल्यानंतर त्या भक्ताला दुसरा जन्म प्राप्त होत नाही. भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. सर्व
सर्वो सर्वोप सर्वोप विकदो विकदो गावो गावो सर्वोपनिषदो गावो गोपाल नंदनः नंदनः गोपाल नंदनः दुग्धा दुग्धा गोपाल नंदनः दुग्धा गोपाल नंदनः पार्थो पार्थो वत्स 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 मी काय म्हणाल ऐकलं वत्स 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 दोन स म्हणाले कोणी कोणी ज्याला ऐकून येते वत्स 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 पार्थो वत्स सच्या नंतर काय आलाय विसर्ग आलाय नाही का नाही विसर्गाच्या नंतर काय स मग आता कोणता आदेश करायचा हा इथं कोणताच आदेश होत नाही काय काय माणसं इतरही म्हणजे पार्थो वत्स सुधीर भोक्ता हे 100% गलत नाव ठीक आहे गाडी सुरू झाल्यानंतर किक मारायची गरज आहे का बटन स्टार्ट केली गाडी पुन्हा किक मारायला ठीक आहे पुन्हा पण झटके द्यायचे नाही विसर्गाच्या नंतर स आलेला आहे मग इथं जिव्हामुली आदेश होत नाही आणि उपपदमानीय सुद्धा होत नाही कसं म्हणायचं सुधीर 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 भोक्ता भोक्ता सुधीर भोक्ता सुधीर भोक्ता सुधीर भोक्ता सुधीर भोक्ता पार्थो वत्स सुधीर भोक्ता पार्थो वत्स सुधीर भोक्ता पार्थो वत्स सुधीर भोक्ता पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम 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 गीता गीता गीतामृतम 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 महत् 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 दुग्धम गीतामृतम महत् दुग्धम गीतामृतम महत् दुग्धम गीतामृतम महत् दुग्धम गीतामृतम महत् भगवान व्यास म्हणतात सर्व उपनिषद ठीक आहे उपनिषद म्हणजे काय ज्ञानोबाला म्हणतात उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहीर परमहंस सरोवर सेवी जे जे ठीक आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे संपूर्ण उपनिषदांचं सार आहे मग उपनिषद म्हणजे काय परंतु हा उपनिषद म्हणजे वेद ठीक आहे वेदाचे 1,00,000 मंत्र आहेत 80,000 मंत्रांनी कर्म कसं करायचं ते सांगितलेलं 16,000 मंत्रांनी उपासना कशी करायची हे सांगितलेलं आहे आणि फक्त 4,000 मंत्रांनी आपलं स्वरूप कसं आहे आपण देहामध्ये कोण आहोत आपण कुठून आलो आपण कोणाचे आहोत देह पंचमहाभूताचा आहे परंतु आपण पंचमहाभूताचे नाही पंचमहाभूत जड आहेत
आपण चेतन आहोत. आपण चेतन ईश्वराचा अंश आहोत. बघा, अंश हा अंशीवरून भिन्न नसतो. म्हणून आपण सुद्धा ईश्वराचं स्वरूप आहोत. ईश्वराचं स्वरूप आहे. हे तुला सांगितलेलं आहे त्या 4000 मंत्रामध्ये. वेदाच्या 4000 मंत्राला उपनिषद असं म्हटलेलं आहे. उपनिषद म्हणजे वेदांत. वेदस्य अंत इति वेदांत. वेदाचा अंतिम भाग जो आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. आणि या उपनिषदावर भगवान शंकराचार्यांनी 10 उपनिषदावर भाष्य केले आहे. म्हणून हे संपूर्ण उपनिषद जे आहेत हे काय आहेत? गावो. गावो. गावो म्हणजे गाई. हे सगळे उपनिषद म्हणजे काय आहे? गाई आहेत. गाई, गोमाता. आणि गोमाता काय करते? विचारा ज्ञानोबा यांना. येते जिदबाजू मागे, ते एक सरेची कसवू लागे. या गाईला, गोमातेला जो भक्त जेव्हा जे मागतो ती देते. खरंय का? तुम्ही माय खरंय का? आपलं काहीतरी खरं होतं का? काही कोणी दिलं? मग ते कोणी दिलं? गाईनं दिलं का? म्हणून हे उपनिषद काय आहेत? गायी आहेत. ठीक आहे ना? आणि उपनिषद मला ज्ञानोबा यांनी दिले. ठीक आहे. म्हणून त्याच्याकरता सर्व उपनिषद गावो. हे सगळे उपनिषद म्हणजे काय? गायी. त्या गायी म्हणल्यानंतर काय आलं? गाय म्हणलं की वासू आलं. आहे का नाही? आणि गाय वासू म्हणलं की दूध काढणारा आला. सगळ्या संपूर्ण उपनिषद जर गायी आहेत, मग दूध काढणारा कोण? दूध काढणाऱ्याला संस्कृत मध्ये दोग्धा म्हणतात. काय म्हणतात? दोग्धा. तो कोण आहे? गोपाल. गोपाल म्हणजे नंद बाबा. गोपाल म्हणजे नंद बाबा. आणि नंद बाबाला खुश कोणी केलं? भगवंताने केलं. म्हणून नंद बाबाचं जे पिल्लू आहे, नंद बाबाचं लेकरू आहे, त्या भगवंताचं नाव काय आहे? गोपाल नंदन. ऐका नाही? नंद यती आनंद यती इति नंदन. आणि न नंद यती सुखम न ददाती सा नंद. ऐका नाही? जी कधी सुख देत नाही तिला न आहे. पण कसं वासरू आहे? सुधी. ऐका नाही? सुधी म्हणजे चांगल्या बुद्धीवाला. ज्याच्या बुद्धीला खरं काय आहे ते कळतं. ज्याच्या बुद्धीला बुद्ध काय आहे कळतंय. ऐका नाही? संसाराची किती किंमत आहे की ज्याच्या बुद्धीला कळतंय. भगवंताच्या भक्तीची, नामस्मरणाची, वाणीची, भगवद्गीतेची किंमत ज्याला कळाली त्याला म्हणतात सुधी. आणि ज्याला नाही कळाली त्याला दुर्बुद्धी, कुबुद्धी. म्हणून त्याच्याकरता सुधी. ठीक आहे? बुद्धिमान असणारा अर्जुन तो त्या गायीचे उपनिषद रूपी गायीचे कोण आहे? ते वासू आहे. आणि काय करतो तो? भोक्ता. त्या दुधाचा भोक्ता कोण आहे? अर्जुन आहे. मग आणि त्या उपनिषद रूपी गायीचं दूध, त्या दुधाचं नाव काय आहे? दुग्धम. त्या उपनिषद रूपी गायीचं काय आहे? दुग्धम. काय? गीता अमृतम महत. महत म्हणजे महान. ठीक आहे? महान असणारं दूध. महत गीता अमृतम दुग्धम. महान असणारं भगवद्गीता रूपी दूध उपनिषद रूपी गायीचं आहे. म्हणून या उपनिषद रूपी गायीचं भगवद्गीता स्वरूप दूध
ज्यांना भेटायलंय त्यांना काय म्हणावं? पार्थ, भारत, वत्स आहे. म्हणून त्याच्याकरता उपनिषद रूपी गायी पाळणं महत्वाचं आहे. उपनिषद रूपी गायी पाळायला साधी गोष्ट आहे का बरं? हा, एक गाय पाळणं म्हणजे झाली माणसाला. या गायी किती येतात? 10 गायी येतात. ज्याच्यावर भगवान शंकराचार्य भाष्य केलेले. तसे उपनिषद अनेक आहेत, परंतु 10 उपनिषदावर भाष्य केलेलं आहे. ठीक आहे. मला प्रश्न विचारले पाहिजेत आपण, उपनिषद म्हणजे काय? हा, उप म्हणजे जवळ, नि म्हणजे निश्चित, हा, आणि शब्दृ विशरण गत्यवसादनेषु अशा प्रकारचा व्याकरणामध्ये धातू आहे. म्हणजे ज्याच्या जवळ गेल्यानंतर मनुष्याची गरिबी निघून जाते त्याला म्हणतात उपनिषद. ज्याच्या जवळ गेल्यानंतर मनुष्याची दीनता निघून जाते. गरीब माणसं कोणाची कोणी दीन करतात? साहेब रामराम, साहेब रामराम, ऐक नाही साहेब रामराम कसे करते? रामराम आरती उतरता का? ऐक केलं तर पुन्हा रामराम. आता देवाला 2 हात दिले तर ठीक आहे, एका हाताने चुकून रामराम केला ना पाहिजे, चुकून जयहरी केलं ना पाहिजे, दोन्ही हाताने पाहिजे. म्हणून त्याच्याकरता ज्याच्या जवळ गेल्यानंतर मनुष्याची दीनता निघून जाते. ठीक आहे. आम्ही मधुकरी खाणारे माणसं काय, मधुकरी दीन होऊन मागायची का? नाही. मधुकरी म्हणजे भिक्षा. भिक्षा म्हणजे भिक्षा लाभे अलाभेच. दिलं तर तुमचा फायदा आहे, नाही दिलं तर आमचं काही नुकसान नाही. हा, धर्माची सेवा जर तुम्ही केली तर तुमचा फायदा आहे, धर्माची सेवा जर तुम्ही नाही केली आमचं काही नुकसान आहे. म्हणून त्याच्याकरता उपनिषद काय करते? माणसाची गरिबी दूर करते, दीनता दूर करते, हा, कंजूसपणा दूर करते, दुःसंस्कार दूर करते. आणि सर्वात मोठं काम काय करते उपनिषद? तर अहंकाराला, अज्ञानाला मनुष्याच्या घालून टाकते. म्हणून उपनिषद महत्वाचे. आणि उपनिषद रूपी गायीचं दूध म्हणजे भगवद्गीता आहे. किती भाग्य तुमचं. हा, त्या गायी कोणाच्या आहेत? परमपूज्य स्वामीजींच्या गायी येतात. स्वामी भारतानंद गिरीजी माझे आचार्य भगवान त्यांच्या गायी येतात. ऐका नाही, दूध काढायला मला बसू दे आणि वासर तुम्ही येतात. हमेशा आलात तर, दररोज आलात तर. म्हणून त्याच्याकरता दुग्धम गीतामृत, दुग्धम गीतामृतम महत्, हे महान अशा प्रकारचं दूध आहे. गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. भगवद्गीता रूपी गायीचं दूध अमृत पिल्यानंतर पुन्हा दुसरा जन्म घ्यायची गरज नाही. का बरं? कारण की स्वतः भगवान दूध काढून द्यायचे. भगवंताच्या हातामध्ये, हातातून भेटणं म्हणजे साधी गोष्ट काय? हा, त्याच्या हातामधून गेलेलं अन्न देवाला नैवेद्य होत आहे. त्याच्या हातामधून बनलेलं अन्न साधूच्या मुखामध्ये जात आहे. त्याच्या हातामधून बनलेलं अन्न त्या ठिकाणी साधक खात आहेत. त्याचं किती मोठं भाग्य. म्हणून त्याच्याकरता भाग्यवान माणसं आहात तुम्ही. भाग्य जपा आणि भाग्य वाढवा. हरिशरण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं माधवार्य सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. ओम शांति शांति शांति. अलंकापुरीयं यस्यास्तं पदाम्भोजतेज स्फुरदिप्रदेशं दीर्घादिदेवै सदा स्तूयमानं समाधिष्ठं
ज्ञानदेवं स्वामी स्मृति भजे ज्ञानदेवं पुंडरीकवरदारूढ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत सावधान महाराज की जय। शांती ब्रह्म विकरात महाराज की जय। समर्था श्री इंद्रायणी महाराज की जय। हनुमान जी भगवान की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव।